नमस्कार. आपण पाहत आहात जागृत न्यूज. लोककलावंतांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील सर्जेराव मोरे यांचे प्रतिपादन. सरवडेत शाहिरांनी जागवली रात्र. भेदिक शायरीसह विविध कलेचे संवर्धन होण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. वृद्ध कलावंतांना आपल्या उपजीविकेसाठी शासन दरमहा मानधन सन्मान योजनेचा लाभ देत आहे. आपण 10 वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या मानधन कमिटीवर अध्यक्ष व सदस्य म्हणून गरजू कलावंतांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यापुढेही लोककलावंतांच्या समस्या निवारण करण्यासाठी व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राजर्षी शाहू महाराज वयोवृद्ध मानधन कमिटीचे माजी अध्यक्ष सर्जेराव मोरे यांनी केले. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील ब्रह्मनिष्ठ कविवर्य शंभूराज मंदिराच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ही रात्र शाहिरांची या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा लोककलाकार सांस्कृतिक संगीत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कविवर्य सखाराम खोत हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे हातकणंगले तालुका प्रमुख शाहीर संभाजी माने हे उपस्थित होते. प्रारंभी सतीश खोत यांनी स्वागत केले. त्यानंतर सर्जेराव मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शाहीर हिंदूराव पाटील, गणपती कुंभार, सोन्याची शिरोले, बाळासो चौगुले पनोरे, गुरुनाथ मोळे, प्रकाश सुतार धामोड, धनाजी पाटील, बळवंत पाटील तरसंबळे, राजाराम डोंगळे घोटवडे, रंगराव मालप केळोशी खुर्द, विठ्ठल कांबळे आकुर्डे, भिकाजी सुतार अकनोर, बाबुराव खोटाळे हेळेवाडी, चंदर कांबळे आवळे, दत्तात्रय मगदूम गुरबाळी या शाहिरांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये गण, गवळण, साकी, पद असे आध्यात्मिक, पौराणिक व समाज प्रबोधनपर काव्यमय सादरीकरण करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी भुदरगड व राधानगरी तालुक्यातील लोककलाकारांसह रसिक, श्रोते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पांडुरंग खोत यांनी आभार मानले. जागृत न्यूजसाठी सरवडेहून योगेश माने. 36 वर्ष हा वर्धापन दिन होतोय. त्याच्यामुळं एखादी कला, एखादं क्षेत्र, अध्यात्म असेल किंवा त्याचबरोबर भक्ती मार्ग असेल, उभे आयुष्य कशा पद्धतीनं जतन करावा हे शाहीर बांधवांच्याकडनं आणि शाहीर बंधूंच्याकडनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. माझं आणि त्यांचं नातं जरी स्नेहाचं असलं तरी याच क्षेत्रामुळं इथं मी खास करून आज आलो, कारण 10 नंतर मी जागत नाही आरोग्यासाठी. पण इथं माझे सगळे शाहीर बांधव भेटतील, शाहीर कलाकार भेटतील, सगळ्यांना आनंद भेटेल. भगवान भेटलीच मला, मी त्यांना भगवान म्हणतोय, दादा आहेत ते मला, आणि आनंद झाला. मी एवढ्यासाठी चालू की मला इथं आल्यानंतर माझी माणसं भेटतात. 2 वर्ष मला सांगितलं नाही आबानी. मी फक्त एवढ्यासाठी नाराज होतो की आबांची एक सवय आहे, जरा बऱ्याच वेळा आबाय सूर्य उगवू लागला की त्याला नमस्कार करतात, मावळता की झालं की नमस्कार करायला विसरतात. आता वयानुसार आबांचं होतंय, पण आबांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकण्याजोग आहेत. ते प्रचंड प्रेमी आहेत.